क्या बोलावं आता, म्हणजे इतनी ज़्यादा खुशी की अब बोल नहीं सकते, इतनी ज़्यादा खुशी आहे। 2024 मध्ये ना यावर्षी जवळजवळ 25-26 ॲडव्हर्टाइजमेंटचे व्हिडिओ मी स्वतः बनवले, पण त्या 25-26 ॲडव्हर्टाइजमेंटच्या व्हिडिओमध्ये जो आनंद नव्हता ना, तो आजच्या व्हिडिओ बनवण्यामध्ये फार मोठा आनंद आहे। कारण एवढ्या मोठ्या नंबर ऑफ वॅकन्सीज बघून मी फक्त एवढंच सांगू शकतो की 2024 मध्ये जी SBI ची रिक्रुटमेंट होईल आणि ज्या दिवशी फायनल रिझल्ट लागून तुमची जॉइनिंग होईल ना, त्या दिवशी महाराष्ट्रात अशी SBI ची ब्रांच नसेल जिथं सारथीचा विद्यार्थी नाही। मी आत्ता काय सांगतोय पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा एकदा ऐका। 2024 मध्ये जी SBI ची रिक्रुटमेंट होईल आणि जेव्हा फायनल सिलेक्शन होईल तुमची आता जॉइनिंग असेल ना, त्या दिवशी महाराष्ट्रात अशी SBI ची ब्रांच नसेल जिथं सारथीचा विद्यार्थी नसेल। कारण 1987 जागांची रिक्रुटमेंट आहे ही, आणि 1987 जागा म्हणजे तुम्ही बियॉन्ड इमेजिनेशन एवढ्या लोकांचं सिलेक्शन होणार आहे आणि एकदम माहौल बन जाएगा इस बार, SBI में माहौल बन जाएगा भैया। तो SBI ने ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या बंपर प्रमाणात वॅकन्सी काढणं एक्सपेक्टेड होतं, एक 1200-1300 वॅकन्सी येईल असं मलाही एक्सपेक्टेड होतं ज्या पद्धतीने थोड्या आमचे सोर्सेस आमच्या अंदाजानुसार। पण मागच्या ज्या याच्या वॅकन्सीज आहेत, बॅकलॉगच्या वॅकन्सीज आणि सध्याच्या करंट वॅकन्सीज याच मिळून जवळपास 1300-1400 वॅकन्सीज या मुलांसाठी प्लस सोबत PWD कॅन्डिडेटसाठी अशी टोटल काउंटिंग जी आहे ही आहे 1987। टोटल काउंट जर तुम्ही केला बघा महाराष्ट्रासाठी, मी गोवा म्हणत नाही, फक्त महाराष्ट्र म्हणतोय, महाराष्ट्र मराठी भाषा स्टेट लँग्वेज आहे याबद्दल पुढे बोलतो। बघा या ज्या वॅकन्सीज आहेत या कॅटेगरीज वाईज वॅकन्सीज आहेत। EWS, SC, ST, OBC, EWS जनरल आणि टोटल या 1163 वॅकन्सीज। त्यानंतर सेम आहे या PH कॅन्डिडेटसाठी, PH कॅन्डिडेटसाठी इथपर्यंत या 115 पर्यंत। इथपासून बॅकलॉगच्या वॅकन्सीज आहेत, बॅकलॉगच्या वॅकन्सीज म्हणजे ज्या मागच्या रिक्रुटमेंटमधून भरायच्या राहून गेल्या किंवा काही लोकांनी जॉइनिंग नाही केलं अशा बॅकलॉगच्या वॅकन्सीज। तर या वॅकन्सीज सुद्धा या 1163 मध्ये ॲड करून घ्या, जनरल मुलांना भेटतील। हे 51 आणि 59 म्हणजे 110 प्लस हे 100 109, 110 प्लस ते इकडचे 109 म्हणजे 219, 219 आणि या 168 म्हणजे हे 200 100 319, 319 प्लस 68 487 वॅकन्सीज, 487। तर या 1163 आणि त्या 483 अशा टोटल ज्या वॅकन्सीज आहेत या 1163 आणि या 483 या 1500 आणि जवळजवळ 1646च्या आसपास। तर एवढ्या ज्या वॅकन्सीज आहेत या आहेत तुमच्यासाठी SBI मध्ये जनरल कॅन्डिडेटसाठी। हा जो मधला कॉलम आहे हा वाला कॉलम या 13 पासून 115 पर्यंत आणि पुढे या 3 पासून 104 पर्यंत या एक सर्व्हिसमन आणि PWD कॅन्डिडेटसाठी असणाऱ्या वॅकन्सीज आहेत। तर ओव्हरऑल एक जम्बो रिक्रुटमेंट आहे आणि याच्यामुळे महाराष्ट्रामधून नंबर ऑफ सिलेक्शन यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात असतील। अदर स्टेटचे कॅन्डिडेट पण महाराष्ट्रात अप्लाय करू शकतात, पण लँग्वेज प्रेफरन्स असल्यामुळे किंवा स्टेट लँग्वेजचा जो क्रायटेरिया आहे ज्याला आपण म्हणतो लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, त्याच्यामुळे बरेच कॅन्डिडेट तिथेही गळून जातात। जसं यावर्षी बरेच कॅन्डिडेट गुजरातमधून गळून गेले की अदर स्टेटच्या मुलांनी गुजरातमध्ये अप्लाय केलं होतं आणि या मुलांनी महाराष्ट्रातल्या मुलांनी गुजरातमध्ये अप्लाय केलं, गुजराती लिहिता बोलता वाचता आली नाही, तर काही लोकांना फेल झाले, थोडेफार लोक होते असे। पण स्टील मी म्हणतोय की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे, अशी अपॉर्च्युनिटी जी नेव्हर बिफोर यापूर्वी कधीच नाही आली। या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण गोष्टी समजून घेऊया। एलिजिबिलिटी क्रायटेरिया, कोण कोण फॉर्म भरू शकतं, एज लिमिट काय, सिलेक्शन प्रोसेस काय, मागच्या वर्षीचे कट ऑफ काय होते, काय कॉमन डाऊट्स आहेत त्या संदर्भात चर्चा करूया। त्यापूर्वी एक छोटंसं महत्त्वाची एक नोट आहे जी नोटिफिकेशन मध्ये आहे, तुम्हाला दाखवेल नंतर। adequate number of candidates in each category as decided by the bank, approximately 10 times of the number of vacancies subject to the availability will be shortlisted for the mains examination from the list of all the candidates arranged in the descending order from the order of aggregate marks scored। याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्रात जेवढ्या वॅकन्सीज आहेत प्री मधून त्याच्या 10 पट लोक मेन्स साठी क्वालिफाय करणार। इन शॉर्ट भैया एज्यूम करो की 1987 वॅकन्सीज आहेत ज्याच्या 10 पट म्हणजे 19,870 विद्यार्थी हे यावर्षी फक्त महाराष्ट्रातून मेन्सला जातील। महाराष्ट्रात मित्रांनो
ऍक्टिव्ह क्राऊड जो आहे बँकिंग करणारा हा 20-25 हजाराच्या वरच नाही आहे. ऍक्टिव्ह क्राऊड जो इयर ऑन इयर बेसिसवर येतो हा 20 आणि 25 हजार आहे. त्यामुळे बिलीव्ह करा, इमॅजिन करा की तुमच्यातले ऑलमोस्ट 80-90% लोक जे आहेत हे डेफिनेटली इंटरव्ह्यू याच्यासाठी मेन्ससाठी क्वालिफाय होणार आहे. सो तुम्ही कट ऑफ विट ऑफ सगळं सोडून द्या. तुम्ही डायरेक्ट आतापासून मेन्सच्या तयारीला लागा. तुम्ही प्रीची तयारी फार कमी करा. त्यासाठी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर येऊ. तुम्ही जास्तीत जास्त मेन्सची तयारी करा. कारण मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो तुमच्यातला ईच अँड एव्हरी पर्सन, ऑलमोस्ट ईच अँड एव्हरी पर्सन, मी असं म्हणतो की जुना बिना क्राऊड पकडून ऑलमोस्ट 2 पैकी 1 विद्यार्थी मेन्ससाठी असणार आहे यावर्षी SBI क्लर्कच्या. हा आज अनुभव आमचा बोलतो. या अनुभवाने मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातून जेवढे विद्यार्थी बँकिंगची परीक्षा तयारी करतात, नवीन असेल जुन्या असतील, ऑलमोस्ट मी म्हणतोय ऑलमोस्ट प्रत्येक 2 विद्यार्थ्यांमागे कमीत कमी एक, आणि करंट जर ऍक्टिव्ह क्राऊड पाहिला तर ऑलमोस्ट 80-90% क्राऊड म्हणजे 5 पैकी 4 विद्यार्थी मेन्सला जाणार आहेत. त्यामुळे आतापासून मेन्सची तयारीला लागा, बिनधास्त मेन्स करा. यावर्षी तुम्ही ऑलमोस्ट सगळे मेन्सला क्वालिफाय होणार आहे. हा शब्द आहे माझा. तुम्ही बघा जेव्हा प्रीचे रिझल्ट येतील SBI क्लर्कची डेट मी ऑलरेडी सांगितली होती 22 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, त्यानंतर 1 मार्च आणि 2 मार्च या 4 दिवशी SBI क्लर्कची एक्झाम होईल. या 4 दिवसामध्ये त्याच्यानंतर अराउंड 10 एप्रिलला मेन्सची एक्झाम होईल, प्रीची एक्झाम. या 4 दिवस 10 एप्रिलला 2 शिफ्टमध्ये मोस्ट प्रोबेबली 2-3 शिफ्टही होऊ शकतात. तर 2 शिफ्टमध्ये SBI क्लर्कची मेन्सची एक्झाम होईल. आणि त्या वेळेस जेव्हा प्रीचा रिझल्ट लागेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ऑलमोस्ट कुणालाही विचारलं, तुम्ही दगड मारला की SBI क्लर्क प्री क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्याला लागेल. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जे आहेत हे मेन्ससाठी क्वालिफाय होतील. चलो स्टार्ट करूया. कोण लोक इलिजिबल आहेत? असे लोक ज्यांचं ग्रॅज्युएशन 31 डिसेंबर 2024 ज्या दिवशी माझा बर्थडे त्याच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन झालं तर तिथपर्यंत तुम्ही लोक इलिजिबल आहात. म्हणजे सध्या तुम्ही अंडर ग्रॅज्युएट आहे, पण 31 डिसेंबरच्या आत जर तुमचा निकाल लागत असेल तर कोणत्याही शाखेचा पदवीधर यासाठी अप्लाय करू शकतो. बघा एक कंडिशन दिली आहे, कॅन्डिडेट हॅव्हिंग ॲग्रिगेट इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री IDD सर्टिफिकेट शुड इन्श्योर दॅट द पासिंग डेट ऑन before 31st of December 2024. Those who are in the final year or final semester, their graduation may also apply provisionally subject to the condition that if you are provisional candidate, they have to be produce proof of having pass certificate किंवा डिग्री सर्टिफिकेट किंवा पासिंग सर्टिफिकेट तुमचं 31/12/2024 च्या अगोदर असलं पाहिजे. एज लिमिटचा क्रायटेरिया यावर्षी SBIची ॲडव्हर्टाइजमेंट थोडी उशिरा आली. जेव्हा मी व्हिडिओ टाकले SBIचा तुमच्या बऱ्याच लोकांचं एक कंडिशन होती की सर एज लिमिट जी आहे ही संपत आली आहे आणि यावर्षी सर एज लिमिट 28 वर्ष क्रॉस झालंय तर आम्हाला अपॉर्च्युनिटी मिळेल का? SBIने खूप चांगली गोष्ट केली की SBIने एज काउंट करताना 1/4/2024 ला केलं. म्हणजे ज्यांचं वय 28 वर्ष पूर्ण आहे पण 1/4/2024 नंतर पूर्ण आहे असे लोक सुद्धा अप्लाय करू शकतात. त्यामुळं तुम्ही 1/4/2024 पर्यंत मिनिमम एज 20 वर्ष आणि मॅक्सिमम 28 वर्ष असावं. त्यानंतर तुमचं 28 वर्ष वय झालं असेल तर दॅट्स इट, नो प्रॉब्लेम, नथिंग टू वरी ॲट ऑल, बिकॉज यू आर क्वालिफाईड ॲज यू आर बिलो 28 बिफोर 1 एप्रिल 2024. तर 1/4/2024 म्हणजे 1 एप्रिल 2024 रोजी तुम्ही 28 वर्षाचे नव्हताच, आता झालात, फरक पडत नाही. पण त्यावेळेसची एज लिमिट काउंट केल्यामुळं हा एक बऱ्याच लोकांना एक दिलासा SBIने दिला आणि खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. एज लिमिट मिनिमम 18, मॅक्सिमम 28, OBCच्या कॅटेगरीमध्ये +3 म्हणजे 31, SC STच्या कॅटेगरीमध्ये +5, PWD कॅन्डिडेटमध्ये +10 या पद्धतीने. एक्झामची फीस जी आहे जनरल OBC EWS कॅन्डिडेटसाठी 750 रुपये आणि SC ST कॅन्डिडेटसाठी कुठलीही फीज नाही, फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही फॉर्म भरू शकता. आता नेमकं सिलेक्शन प्रोसेस कसं होईल? पहिल्यांदा तुमची होईल प्रिलिमिनरी एक्झाम, नंतर होईल मेन्स एक्झाम, दॅट्स इट, संपलं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, टाटा बाय बाय, खतम. म्हणजे प्री एक्झाम आणि मेन्स एक्झामच्याच भरोश्यावर सिलेक्शन होणार आहे. कुठलाही इंटरव्ह्यू क्लरिकल कॅडर असल्यामुळे याला नसतो. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की भैया जश्न की तयारी करनी चाहिए. तुम्ही मेन्सची तयारी करा, तुम्ही प्रीमध्ये अडकून पडू नका. प्रीमध्ये तसे तुम्ही क्वालिफाय होणार आहे. याच्यामध्ये अजून एक फायदा असा, देर इज नो सेक्शनल कट ऑफ. SBIला सेक्शनल कट ऑफच नसतो. त्यामुळे इंग्लिशमध्ये फेल झाला काय किंवा क्वांटमध्ये फेल झाला काय किंवा रिझनिंगमध्ये फेल झाला आणि उरलेल्या सब्जेक्टमध्ये ओव्हरऑल कट ऑफ काढला. इमॅजिन करा मागच्या वर्षी महाराष्ट्रासाठी फक्त 100 जागा होत्या आणि 71.225चा कट ऑफ होता. विचार करा यावर्षी त्याच्या 20 पट जागा आहे
आणि ऑलमोस्ट कट ऑफ काय असला पाहिजे 20 पटीने कमी होणार नाही, काळजी करू नका, ठीक आहे. पण कट ऑफ खूप यावेळेस कमी लागेल ॲज कम्पेअर्ड टू प्रिव्हियस इयर. बरं, प्रिलिमिनरी एक्झामचा पॅटर्न तेच आपला IBPS क्लर्क सारखा, क्वांट 30, रिजनिंग 35, इंग्लिश 35, क्वांट 30, रिजनिंग आणि इंग्लिश 35-35, 20-20 मिनिटं प्रत्येक विषयाला, 1 तासांची परीक्षा आणि 100 मार्कांचा पेपर. कट ऑफ डेफिनेटली खूप कमी लागेल. मेन्सचा पॅटर्न कसा असतो, क्वांट, GA, रिजनिंग 50-50-50 क्वेश्चन, क्वांट रिजनिंग GA 50-50-50 क्वेश्चन, क्वांटचे 50 क्वेश्चन 50 मार्क, GAचे 50 क्वेश्चन 50 मार्क, रिजनिंग आणि कम्प्युटरचे 50 क्वेश्चन 60 मार्क, इंग्लिशचे 40 क्वेश्चन 40 मार्क. अशा पद्धतीने 190 क्वेश्चन आणि 200 मार्कांची परीक्षा. टोटल टाइम 2 तास 40 मिनिटांचा. सेक्शनल टाइम आहे आणि इनफ टाइम आहे भैया. टाइम पण बघा, 35 मिनिटं GAला, 35 मिनिटं इंग्लिशला, 45 मिनिटं क्वांटला आणि 45 मिनिटं रिजनिंगला. त्यामुळं कट ऑफ कितीही लागू द्या, टेन्शन घेऊ नका. फायनल सिलेक्शन आहे, जश्न की तयारी करो. आत्तापासून सांगतोय, SBI क्लर्कचा निकाल लागल्यानंतर हे व्हिडिओ मला आणून दाखवा की हो सर तुम्ही बोलले होते आणि डेफिनेटली खरं झालं, ठीक आहे. आता कट ऑफ बद्दल जर समजून घ्यायचं तर महाराष्ट्रासाठी 2021, 22, 23चा कट ऑफ कसा होता. 21ला 66.25, 22ला 65.5 आणि 23ला 71.5. इथं फक्त 100 जागा होत्या. इकडं ऑन एन ॲव्हरेज 500, 600, 700 जागा, हायेस्ट 800, 900 जागा आतापर्यंत SBI क्लर्कच्या आल्या. यावर्षी फॉर द फर्स्ट टाइम डबल जागा झाल्या. जो आकडा यापूर्वीचा हायेस्ट आकडा होता, ऑलमोस्ट त्याच्या म्हणजे ॲव्हरेज आकडा होता, त्याच्या ऑलमोस्ट दुप्पट 2.5 जे आहेत यावेळेसच्या वॅकन्सीज आहेत. त्यामुळे डेफिनेटली एक कट ऑफ तुम्हाला कोणत्या लेवलला दिसतील तुम्ही याचं इमॅजिनेशन पण करू शकत नाही, ठीक आहे. आता रिसेंटली SBI IBPS AFOची एक्झाम झाली. फार मुले IBPS AFOच्या प्रीमध्येच फेल झाले. 51चा कट ऑफ लागला 125 पैकी. इमॅजिन करा बाळांनो, तुम्ही ऑलमोस्ट सगळे SBI प्री सहज क्वालिफाय होऊन जातात. फक्त मी काय सांगतो तेवढा अभ्यास करा. ज्या पद्धतीने आम्ही सांगतोय त्या पद्धतीने अभ्यास करत राहा. दॅट्स इट, दुसरं काहीच करायची गरज नाही. उद्याच तुमच्यासाठी SBI क्लर्कचा एक स्पेशल स्टडी प्लॅनचा व्हिडिओ जो आहे हा वेगळा बनवून टाकतो. मेन्सचा कट ऑफ जर बघितला, मागच्या 3 वर्षांचा मेन्सचा कट ऑफ जर बघितला तर बघा, मेन्सचा कट ऑफ महाराष्ट्रासाठी 2023ला अशा पद्धतीने मेन्सचा कट ऑफ होता. या पद्धतीने मेन्सचा कट ऑफ कॅटेगरी वाईज 2022ला हा असा मेन्सचा कट ऑफ आणि 2021ला या पद्धतीने मेन्सचा कट ऑफ. हा आउट ऑफ 200 मार्क बरं का, हे पर्सेंटाईल नाही आहे, आउट ऑफ 200 मार्क आहे. म्हणजे 200 पैकी 88.25चा 2021ला, 22ला 76चा आणि 23ला 80.5चा. इमॅजिन करा, 2021ला जागा जास्त असून सुद्धा 2023ला जागा तर फक्त 100 होत्या, तरी पण कट ऑफ एवढं कमी होतं कारण डिफिकल्टी लेवलनुसार कट ऑफ बदलतात. त्यामुळे म्हणतोय बिनधास्त राहा, अभ्यास करा चांगल्या पद्धतीने, सहज तुमचं फायनल सिलेक्शन होऊन जाईल. कधीपासून फॉर्म भरणं चालू होणार आहे? उद्या म्हणजे 17 फेब्रुवारीपासून फॉर्म भरणं चालू होत आहे आणि 7 जानेवारीपर्यंत याची लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन आहे. 17 जानेवारीपासून 17 डिसेंबरपासून 17 डिसेंबर 2024 ते 7 जानेवारी 2025 पर्यंत लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन आहे. मे बी पुढे एक्सटेंड पण होऊ शकते, पण वाट बघू नका. कारण डेट ज्या पद्धतीने एक्झाम ज्या पद्धतीने नोटिफिकेशन जेवढे अर्ली आले त्या हिशोबाने मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की थोडीफार डेट एक्सटेंड होईल, पण वाट बघू नका, लवकरात लवकर फॉर्म भरून टाका. 22-23 फेब्रुवारी आणि 1-2 मार्च 2025ला यावर्षी तुमची होईल या दिवशी 4 दिवसात होईल तुमची प्रिलिमिनरी एक्झाम. फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा आणि मार्चचा पहिला आठवडा या 4 दिवस तुमची मेन्स एक्झाम होईल, प्री एक्झाम होईल. आजपासून मोठी विचार केला तर हे 15 ते 30 45 आणि ते पुढचे 20 समजा तर 65 दिवस म्हणजे ऑलमोस्ट 2 महिने कट टू कट तुमच्या हातात आहे प्रिलिमिनरी एक्झाम क्वालिफाय करायला. आणि 10 एप्रिलला मेन्स एक्झाम आहे, तर तिथपासून पुढे अजून 1 महिना. तर मोठी आजच्या डेट जर आजपासून जर विचार केला तर जवळपास 70-75 दिवस तुम्हाला मेन्ससाठी आहे. तर प्रिलिमिनरीसाठी जवळजवळ 60-65 आणि ते 30 आणि अराउंड 95-90-95 दिवस जे आहेत हे अराउंड मेन्ससाठी. तर 2 महिने अराउंड प्रीसाठी आणि 3 महिने अराउंड मेन्ससाठी. अशा पद्धतीने चांगला टाइम आहे, युटिलाइज करा. आणि यावर्षी या सीझनमध्ये तुमच्या कर्तृत्वाला SBIचा ठसा लागूच द्या, ठीक आहे. तर यावर्षी डेफिनेटली सिलेक्शन होणारच आहे. बरं, पुढचा मुद्दा, फॉर्म कसं भरायचा? नेहमीप्रमाणे आपलं बेसिक रजिस्ट्रेशन करा, ते बेसिक डिटेल्स कंप्लीट करा, फोटो साईन अपलोड करा, बेसिक इन्फॉर्मेशन भरा, प्रिव्ह्यू करा, ऑनलाईन पेमेंट करा. हे करता असताना जेव्हा तुम्ही फॉर्म प्रिव्ह्यू करता काळजीपूर्वक 2-3 गोष्टी लक्षात घ्या की बघा, फायनल सिलेक्शन होऊनही काही गोष्टीमध्ये रिजेक्शन होण्याचे चान्सेस कधी असतात जेव्हा चुकून तुमची कॅटेगरीज बदलून जाते. जर तुम्ही कॅटेगरी चुकून टाकली, आणि यावेळेस मी तुम्हाला सांगतोय लय लोकांचं सिलेक्शन होणार आहे, त्यामुळे मायनर मिस्टेक्स होऊच देऊ नका.
एकदा तुम्ही फॉर्म भरला ना प्रिव्ह्यू करून बघा, फॉर्म सेव्ह करून ठेवा, 4-4दा फॉर्म बघा, कॅटेगरी बरोबर टाकली का, डेट ऑफ बर्थ बरोबर टाकली का, इन्फॉर्मेशन बरोबर टाकली का, नाव व्यवस्थित लिहिलंय का, तुमचं ID प्रूफवरचं नाव आणि ते नाव मॅच होतंय का, सगळ्या गोष्टी, फोटो आणि साईन व्यवस्थित अपलोड केला आहे का, साईन ब्लर दिसत नाही आहे ना, फोटो ब्लर दिसत नाही आहे ना, तुमचं जे थंब आहे ते व्यवस्थित बघा, त्यानंतर तुम्ही जे हँड रिटन डिक्लेरेशन अपलोड करता ते व्यवस्थित बघा. ईच अँड एव्हरी गोष्ट मायन्यूट फॉर्म भरताना काळजी घ्या, कारण एकदा फायनल सिलेक्शन झालं आणि इथं काही करेक्शन असलं तुमचं रिजेक्शन होऊ शकतं. अजून एक गुड न्यूज तुम्हाला सांगतो, असं होतं की SBIची यावेळेस ऑलमोस्ट मी कन्सिडर करतो की 2000 जागा आहे, पण ॲक्च्युली 3000 लोकांना वेटिंगला ठेवणार. म्हणजे 2000 फॉर्म भरणार, म्हणजे 2000 लोकांचं सिलेक्शन होणार आणि त्याच्यानंतर अराउंड 50% लोकांना वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात येतं आणि हा टप्प्याटप्प्याने ती वेटिंग लिस्ट क्लिअर करण्यात येते. पुढची रिक्रुटमेंट होईपर्यंत 3 ते 4 वेटिंग लिस्ट लागतील आणि ऑलमोस्ट पुन्हा 1500 लोकांना अपॉर्च्युनिटी भेटू शकते. त्यामुळे 2000च नाही, अराउंड 2500-3000 जागा ज्या आहेत ते तुम्ही डेफिनेटली ॲज्युम करा. कारण बरेचदा काय होतं, आता ज्या लोकांचं PO म्हणून झालंय असे लोक SBI क्लर्क सोडून देणार, त्यामुळे उरलेल्या लोकांना अपॉर्च्युनिटी भेटते. वेटिंग लिस्टमध्ये पण टप्प्याटप्प्याने क्वालिफाय होत राहतील. त्यामुळं या जागा जम्बो आहे, यावर्षी चांगली अपॉर्च्युनिटी आहे, नैया पार करून टाका, शादी कर लेंगे अगले साल. ठीक आहे, चलो पुढे बघा. कॉमन डाऊट्समध्ये जर समजून घ्यायचं झालं तर समजा चुकून फॉर्म भरणं झाला, फॉर्म चुकलाय, काय हरकत नाही, दुसरा फॉर्म भर, जाऊ दे, 750 रुपये गेले तरी फरक पडत नाही. सर मी चुकून असं झालं की माझ्याकडून फोटोच्या जागेवर थंब अपलोड झाला आणि थंबच्या जागेवर साईन अपलोड झाली आणि साईनच्या जागेवर हँड रिटन डिक्लेरेशन, म्हणजे पार गोंधळ करून टाकला, काही हरकत नाही, दुसरा फॉर्म भरा, पहिला फॉर्म रिजेक्ट होऊन जाईल, दुसरा फॉर्म ॲक्सेप्ट होईल. फोटो आणि साईन ब्लॅक आणि ब्ल्यू पेनच करायची असते, असं काही म्हणजे साईन आणि फोटो म्हणल्यापेक्षा साईन, याला सिग्नेचर जी आहे किंवा हँड रिटन डिक्लेरेशन जे हे ब्लॅक पेननं शक्यतोवर करा. हँड रिटन डिक्लेरेशन किंवा साईन शक्यतोवर ब्लॅक पेन न करा, त्यांनी तर सांगितलं असतं, त्याने विशेष फरक पडत नाही, पण सांगून ठेवतो. ॲप्लिकेशन फॉर्म सेव्ह करायला विसरू नका, ॲप्लिकेशन फॉर्म सेव्ह करून ठेवा. सिबिल स्कोर खराब असेल तर SBI तुमचं सिलेक्शनमधून रिजेक्ट करू शकते. तर सिबिल स्कोर जर खराब असेल, तुमच्याकडे 2 पर्याय, ते लोन रिफंड करा, NOC घ्या, आणि सिबिल स्कोर खराब जरी असेल तरी तुमचं फायनल सिलेक्शन होऊन जातं. पण ज्या ऑर्गनायझेशनकडून तुम्ही लोन घेतलंय त्या ऑर्गनायझेशनचं NOC लागेल त्यावेळेस, हा एक पर्याय. दुसरं, तुम्ही लोन रेग्युलराइज करून घ्या, त्याचे EMI जे हे टप्प्याटप्प्याने भरत राहा तरी पण चालतं. एकदा त्या ऑर्गनायझेशनने NOC दिली की आम्हाला काही ऑब्जेक्शन नाही, यांचा सिबिल स्कोर खराब आहे पण आमचं काही ऑब्जेक्शन नाही, कारण आता आमची सेटलमेंट झालेली आहे. सेटलमेंट इन द सेन्स की आमचं हे लोन रेग्युलराइज झालंय किंवा यांनी लोन रिपे केलंय, दोन्हीपैकी एक पर्याय जरी असेल तर तुमचा सिबिल स्कोर जो आहे हा सोडून देण्यात येतो आणि मग तिथं तुमचं NOC सर्टिफिकेटवर काम होऊन जातं. तर सिबिल स्कोर खराब आहे, घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. सर माझ्या नावावर तर लोनच नाही आहे, काही टेन्शनच नाही, माझं अकाउंट सुद्धा नाही बँकेत, आता मी ओपन केलंय, चांगली गोष्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुमचा स्कोर नील जरी असला तरी चालतं, फक्त खराब नसावा. फायनल इयर कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात का? हो, पण जर तुमचा निकाल 31 डिसेंबरच्या आत लागत असेल तरच अप्लाय करू शकतात, अदरवाईज नाही. तयारी कशी करावी? उद्या SBI क्लर्क बघा, ॲक्च्युली मी कालच हे थंबनेल बनवून घेतलं होतं, पण आज असं झालं की दुसऱ्याच कामामध्ये या गोष्टी संपून गेल्या. मी ऑलरेडी असं एक थंबनेल बनवून ठेवले की SBI क्लर्कसाठी स्पेशल स्टडी प्लॅन जो आहे हा द्यायचा आहे. हे बघा, SBI क्लर्कचा स्टडी प्लॅनचा जो थंबनेल आहे हे सुद्धा बनवून ठेवले. उद्या संध्याकाळपर्यंत SBI क्लर्कचा 2025चा डेली स्टडी प्लॅन कसा असावा, पिरी प्लस मेन्स दोन्हीसाठी एक स्पेशल व्हिडिओ या संदर्भात लवकरात लवकर बनवून टाकतो. पुढचा मुद्दा असा होता की सिग्नेचर तुमचं हे जे आहे सेक्शनल कट ऑफ आहे का? जसं मी अगोदरच सांगितलं, देर इज नो सेक्शनल कट ऑफ फॉर SBI क्लर्क प्री ॲज वेल ॲज मेन्स. सेक्शनल कट ऑफ ना प्रीला आहे ना मेन्सला आहे, डोंट वरी अबाउट इट. निगेटिव्ह मार्किंग आहे का? तो हो, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो एक चांगली अपॉर्च्युनिटी आली आहे. फार कळकळीची आमची विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी फॉर्म भरा, सगळ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना भरायला लावा, तुमचे गावाकडचे मित्रमैत्रिणी असतील त्यांना फॉर्म भरायला लावा. काहीच टेन्शन घेऊ नका, आपण चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडून तयारी करून घेऊ आणि ही आशिक भूतोनं भविष्य तो ॲड आहे. इथं औषधांचं पण फायनल सिलेक्शन होईल, कारण जम्बो ॲडव्हर्टिजमेंट आहे. तर कळकळीची विनंती आहे की जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या पोरांना आपल्या SBI क्लर्कमध्ये घालवा, चांगल्या मुलांना जॉब मिळू द्या, डिझर्व करतात त्यांनाही मिळेल, जे तयारी करत नाही नवीन तयारी करू इच्छितात अशाही लोकांना मिळू द्या. बिंदास्त आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थी जास्तीत जास्त SBI मध्ये येऊ द्या. ठीक आहे, बाकी अभ्यासासंदर्भात उद्या पुन्हा YouTube चॅनलवर एक नवीन व्हिडिओ टाकतो की अभ्यास कसा करावा स्टडी प्लॅन 2025 मध्ये, म्हणजे डेली स्टडी प्लॅन SBI क्लर्कसाठी कसा असावा, तो एक व्हिडिओ टाकतो आणि लवकरच यासाठी YouTube सिरीज पण चालू करूया. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.